नमस्कार. मी आज तुम्हाला प्रेरणादायी कथा सांगणार आहे. ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग कथा सुरू करूया. काकूच्या मुलीचे सोयरीक पाहण्यासाठी कमिशनर येणार होते. मी त्यांच्या घरात नोकरानी म्हणून काम करत असे, कारण मी अनाथ होते. काकूच्या मुलीने तिरस्काराने सांगितले, बघ, आज जेवणात काही कमी ठेवू नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील. जसे कमिशनर आले, जेवताना त्यांनी पाणी मागितले आणि मी लगेच स्वयंपाकघरातून बाहेर आले. माझ्या अंगावर फाटके जुने कपडे होते आणि हातात पाण्याचा ग्लास. अचानक पाणी त्यांच्या शर्टावर सांडले, ज्याच्यावर काकूने पटकन मला एक चापट लगावली. तेव्हाच कमिशनर रागाने उभे राहिले आणि म्हणाले, मला याच मुलीशी लग्न करायचं आहे. माझे नाव सिया आहे. माझे आई वडील या जगात राहिले नव्हते, म्हणून लहानपणापासून मी माझ्या काकूच्या घरी वाढत होते. त्यांना स्वतःचीही मुले होती आणि त्यापैकी एक होती काजल, जी त्यांच्या डोळ्यांचे बाळ होती. पण माझ्यासाठी त्यांच्या मनात कोणतीही ममता नव्हती. त्यांच्यासाठी मी फक्त एक नोकरानी होते, जिने दिवस रात्र काम करावे, भांडी घासावीत, कपडे धुवावेत, झाडू फरशी करावी, स्वयंपाक करावा. पण कधीही कोणी प्रेमाने माझी विचारपूस केली नाही. गेल्या 8 वर्षात मी फक्त हेच शिकले होते, मेहनत करणे, सहन करणे आणि गप्प राहणे. मी या घरातच मोठी झाले. जेव्हा तारुण्य आले तेव्हा मनात स्वप्नेही जागी झाली. पण मला माहिती होते की स्वप्ने पाहणे माझ्या नशिबात नाही. मी सुंदर होते, गोरा रंग, चमकदार, मोठे डोळे, साधारण उंची, पण वागण्यात एक प्रतिष्ठा होती. मी समजूतदारही होते. जरी माझे शिक्षण लहानपणीच सोडवले गेले होते, तरी मला पुस्तके वाचण्याची आवड होती. कधी काजलच्या जुन्या वह्या लपून वाचायची, तर कधी वर्तमानपत्राची फाटलेली पाने साठवून ठेवायची. मला ज्ञानाची ओढ होती, जे काकूला अजिबात आवडत नसे. त्या नेहमी म्हणायच्या, नोकरानीला शिकवण्याची काय गरज, तिचे काम फक्त झाडू फरशी आणि भांडे घासणे आहेत. वाचण्या लिहिण्यामध्ये तिचे हात मऊ पडतील. काजल सोबत त्यांचे वागणे मात्र पूर्ण वेगळे होते. तिच्या शिक्षणावर पैसा असा खर्च केला जाई जसा पाणी. तिच्यासाठी चांगले कपडे शिवले जात, छान जोडे मागवले जात, तिच्या खोलीत रंगीबेरंगी वस्तू भरलेल्या असत, सुगंधी तेल, शॅम्पू, अत्तर सगळं काही होतं. आणि मी तर फक्त जुन्या कपड्यांच्या तिच्या हुकुमावर चालणाऱ्या एका दासीसारखी राहायचे. जेव्हा पण आम्ही एकत्र उभे राहायचो, तेव्हा मी नेहमी हेच पाहिले की माझा साधेपणा तिच्या नटण्या थटण्यावर भारी पडायचा. ती कितीही सजली तरी माझ्या फाटक्या कपड्यात लपलेल्या निरागसतेसमोर ती फिकी पडायची. कदाचित याच कारणामुळे ती नेहमी माझा जळफळाट करायची. माझ्या काकांनाही माझ्याबद्दल काही विशेष जिव्हाळा नव्हता. ते बहुतेक वेळ आपल्या व्यवसायात गुंतलेले असायचे आणि कधी कधी फक्त इतकेच म्हणायचे, मेहनतीचे काम कर, पण त्या स्वरात प्रेम नसायचे. काकूने तर मला घरची नोकरानीच समजले होते आणि काजल समोर मी फक्त एक सावली होते, जी नेहमी कामात बुडलेली असायची. मनात गुदमरायला झाले की मी घरामागच्या झोपडपट्टीत जायचे. तिथल्या निरागस मुलांची अनवाणी पायांनी मातीत खेळणारे चेहऱ्यावरील हास्य पाहून मला दिलासा मिळायचा. मी त्यांचे हातपाय धुवायची, जखमांवर औषधं लावायची, जे काही माझ्याकडे थोडेफार असायचे मी त्यांना खायला द्यायची आणि त्यांच्यासोबत काही क्षण घालून माझे मन हलके व्हायचे, जणू तेच माझे खरे असावेत. दिवस उरलेला वेळ घराच्या कामातच जायचा. भांड्यांचा आवाज, झाडूची सरसराहट, तंदूरची उष्णता यामुळे मी थकून जायचे. पण कधीही कोणी माझे कौतुक केले नाही किंवा मलाही काही हवे आहे हे विचारले नाही. आता माझ्याप्रमाणेच काजलही तरुण झाली होती आणि तिच्यासाठी स्थळे शोधली जात होती. पण काकूच्या तिखट स्वभावामुळे नातेवाईकांना हात वर केले होते, म्हणून बाहेरनं स्थळे बोलावली जात होती. एके दिवशी जेव्हा एक महिला स्थळ घेऊन आली, तेव्हा मी चहा नाश्ता बनवून गप्प उभे राहिले. तिने काजलला विचारले, पोरी, तुला स्वयंपाक येतो का? तर काजलने लगेच कपाळावर आठा घालून तिखट स्वरात म्हटले, तुम्हाला लग्न करायचे आहे की माझ्याकडून स्वयंपाक करून घ्यायचा आहे? तिच्या या उद्धटपणामुळे सगळे थक्क झाले. त्या महिलेने नाराजी व्यक्त केली आणि तिथून निघून गेली. असे 3-4 वेळा झाले. दरवेळी एखादे स्थळ यायचे आणि काजल आपल्या तोंडाने गोष्ट बिघडून टाकायची. एके दिवशी एक स्थळ आले, जे स्वतः काकूला खूप आवडले होते. मुलगा श्रीमंत होता, व्यवसाय करायचा आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या घरात ना नणंद होती, ना वहिनी, ना सासू. तो अगदी एकटा होता. काकूला वाटले की हे स्थळ काजलसाठी अगदी योग्य आहे. पण काजलने त्या मुलाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर नापसंती उमटली. ती म्हणाली, मी कधीही कोणत्याही टक्कल असलेल्या माणसाशी लग्न करणार नाही. त्याच्या डोक्यावर केसही नाहीत. मी माझे जीवन एका टकल्या पुरुषासोबत घालवू शकत नाही. काकूने खूप समजावले की पतीचे केस नाही, तर त्याचा स्वभाव आणि कमाई पाहिली जाते. पण काजलने एकही ऐकले नाही आणि ती आपल्या हट्टावर ठाम राहिली.
यामुळे काकू निराश होऊ लागली आणि रोज तिला चिंता वाटू लागली की तिच्या मुलीचे नखरे कधी संपणार. आता तर घरात रोज कोणी ना कोणी मुलगा बघायला यायचा आणि चहा नाश्त्याची सगळी जबाबदारी माझ्याच डोक्यावर असायची. मी सकाळपासूनच स्वयंपाकघरात कामाला लागायची. चहा बनवणे, जेवण तयार करणे, भाजी गरम करणे, भांडी घासणे आणि जेव्हा लोक बैठकीच्या खोलीत बसत असत तेव्हा मागे उभे राहून त्यांच्या हावभावावरून अंदाज लावायचे की हे स्थळही नाकारले जाईल. थकून पूर्णपणे गळून गेल्यावरही कोणी मला एक कप चहासाठी विचारत नसे. हीच एका अनाथ मुलीची जिंदगी होती, जी इतरांसाठी सर्व काही करायची, पण स्वतःसाठी काहीच नाही. दुसरीकडे काजलच्या मोबाईलवर अनेक मुलांची मैत्री झाली होती. फोनवर बोलणे, मेसेज, भेटवस्तू, रिचार्ज, घराबाहेर पिझ्झा मागवणे आणि गपचूप भेटणे हे तिला सर्व साहसासारखे वाटायचे. स्वतःला ती खूप आधुनिक समजायची, पण एखाद्या मुलाशी पटले नाही की अनेक दिवस ती कोलमडून जायची, रडायची, तक्रार करायची आणि मग आरशात स्वतःला निरखून म्हणायची की कोणी तिच्यापासून दूर कसे राहू शकते. पण असेही असूनही तिच्या मनातील रिकामे पण भरून येत नसे. तरीही ती नेहमी हेच म्हणायची की लग्न ती फक्त श्रीमंत माणसाशीच करेल, जो तिला कार, घोर आणि दागिने देईल. तिचे घरचे तिच्या वागण्याने त्रस्त होते. काकू अनेकदा रात्री रडायची आणि काका शांत राहायचे की मुलीला थांबवणे आता त्यांच्या हातात राहिले नाही. एके दिवशी गल्लीतली एक बाई आली आणि गप्पांच्या ओघात काजलच्या लग्नाचा उल्लेख करत म्हणाली की सियाचेही वय आता बरेच झाले आहे. काकूने हसून सांगितले की आधी आपल्या मुलीचे लग्न उरकून घेईन, मग सियाचा विचार करू. जेव्हा त्या बाईने म्हटले, हो सिया तर वयाने मोठी आहे, ऐकले आहे की ती काजलपेक्षा पूर्ण 6 वर्षांनी मोठी आहे. 26 ती तर झालीच असेल. काकूंच्या चेहऱ्यावर राग पसरला. ती लगेच बोलली, अजिबात नाही, कोणी सांगितले की ती मोठी आहे. ती उलट माझ्या मुलीपेक्षा लहान वाटते. आणि मग माझी काजल लहान का असेल? सिया तर नेहमी स्वतःला सर्वात पुढे दाखवण्यात गुंतलेली असते. प्रत्येकासमोर स्वतःला हुशार आणि सुंदर बनवून सादर करते, जेणेकरून माझी मुलगी कमी वाटावी. मी दरवाजाच्या मागे हे सर्व ऐकत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला पहिल्यांदा जाणवले की काकूला माझा चेहराही आवडत नाही. त्यांनी नेहमी मला इतरांसमोर कमी लेखायचे आहे. मी त्यांच्यासाठी फक्त घरकाम करणारी आहे. त्यांच्या मनात माझ्याबद्दल कोणतेही आपलेपण नाही. काही दिवसानंतर गल्लीतली दुसरी एक बाई आमच्या घरी आली. तिने माझ्याबद्दल विषय काढला. ती म्हणत होती की आम्ही लोक गरीब आहोत, पण आमच्या मुलाला खूप चांगली नोकरी मिळाली आहे. जर तुमची इच्छा असेल तर आम्ही या मुलीचा म्हणजे सियाचा हात मागू इच्छितो. आम्हाला ही मुलगी खूप आवडली आहे. हिचा चेहरा सात्विक आहे, हिच्या बोलण्यात सच्चेपणा आहे. ही जिथे जाईल तर तिथे घर प्रकाशाने भरून टाकेल. आजकाल अशा मुली मिळत नाहीत. आमची तर इच्छा आहे की एखाद्या अनाथ मुलीशीच लग्न करावे, जेणेकरून ती घर सांभाळेल आणि आम्हालाही मान देईल. काकूने लगेच मोठ्या आवाजात नकार दिला. ती हसत म्हणाली, जर मी हिला तुमच्या हवाली केले तर माझ्या घरचे काम कोण करेल? काय मी स्वतः भांडी धुऊ? मी स्वतः झाडू मारू का? ती बाई काही क्षण गप्प राहिली आणि जाताना मला म्हणाली, पोरी, या लोकांपासून स्वतःला वाचव. हे तुझे लग्न कधीच होऊ देणार नाहीत. हे तुला फक्त स्वतःच्या कामासाठी अडकवून ठेवतील. पण मी तिला काय सांगणार? माझ्याकडे त्यांच्याशिवाय होतेच कोण? जर मी त्यांच्यापासून वेगळी झाले असते तर कुठे गेले असते? कोणाच्या घरात राहिले असते? मी रस्त्यावर आले असते. फक्त मी मान खाली घालून मौन पाळले. एके दिवशी मी अंगणात भांडी घासत होते तेव्हा आतून काकू आणि काकांचे बोलणे ऐकू आले. काका म्हणत होते की स्थळ तर घरी येईलच, पण आपल्या मुलीला समजावून सांग की जर तिने काही अडचण आणली तर पूर्ण शहरात आपली बदनामी होईल. असे वाटत होते की कोणत्या तरी खूप मोठ्या घरातून स्थळ येत आहे. काकू म्हणाली, आधी त्याचा फोटो मागून घ्या. शेवटी राहायचे तर तिलाच आहे ना. काका म्हणाले, इतके मोठे स्थळ आहे की जर मुलाच्या डोक्यावर केस नसतील, त्याचे पोट सुटलेले असेल, तो 50 वर्षाचा जरी असेल, तर लोक आपली तरुण कुमारी मुलगी त्याला देतील. हीच तर माझी थोडीफार ओळख आहे, म्हणून तो आपल्या घरी येत आहे. त्याचेही जगात कोणी नाही, तो एकटा आहे आणि स्वतःसाठी स्वतःच मुलगी शोधत आहे. मी फोटो मागवला तर त्या लोकांना वाईट वाटेल. ते स्वतः बघायला येत आहेत. तू फक्त आपल्या मुलीला समजावून सांग. जर तिला आयुष्यभर आरामात बसून खायचे असेल तर त्या स्थळाला हो बनवून दे. काकू हेच म्हणत होते आणि हे ऐकून मी थक्क झाले की नेमका असा कोणता राजकुमार आहे ज्याची इतकी चर्चा होत आहे. असा कोणता नवरदेव आहे जो आमच्या घरी येणार आहे? काकूच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा खरा आनंद दिसला. त्यांच्या पावलांमध्ये एक वेगळीच चपळाई होती.
दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलवून सांगितले की पूर्ण घर नीट साफ करायचे आहे, खाण्यापिण्याची तयारी करायची आहे. 2 दिवसात घराचा प्रत्येक कोपरा चमकला पाहिजे, भांडी लखलखली पाहिजेत, पडदे धुतलेले असावेत आणि अंगण स्वच्छ असावे. मग त्या सांगतील की जेवणात काय बनवायचे आहे. मी थकली होते, पण नकार देण्याची हिंमत नव्हती. फक्त हळूच ठीक आहे म्हटले. मला माहित नव्हते की हे सर्व कोणासाठी होत आहे. फक्त इतके समजत होते की येणारी कोणतीही व्यक्ती माझे जीवन बदलून टाकेल. कारण नशीब जेव्हा निकाल देते तेव्हा तुफान सोबत आणते. आणि मला कल्पना नव्हती की माझे तुफान दारापर्यंत पोहोचले आहे. शेवटी तो दिवस आला जेव्हा मोठा निर्णय होणार होता. काजल नेहमीप्रमाणे गर्वाने म्हणाली की तिच्यासाठी विभागाच्या अधिकाराचे स्थळ येत आहे. हे ऐकून मी चकित झाले. असे स्थळ प्रत्येकाच्या नशिबात कुठे येते? माझ्या मनात मत्सर नव्हता. उलट खरंच आनंद झाला होता की कदाचित तिचे लग्न झाले तर घरात शांतता येईल. पण आतून कुठेतरी थोडी कळही आली की माझ्या नशिबात कदाचित असे सुख लिहिलेले नाही. मी नम्रपणे विचारले की तयारी त्या हिशोबाने करू का? तर ती मोठ्या आवाजात म्हणाली की जर कुठेही थोडी जरी चूक झाली तर ती मला सोडणार नाही. तिच्या चेहऱ्यावर गर्व स्पष्ट दिसत होता. जणू काही ती अधिकाऱ्यावर उपकार करत आहे. ती नेहमीप्रमाणे भीतीदायक नजरेने पाहून निघून गेली. मी आधी अनेकदा तिच्या हातून मार खाल्ला होता. किरकोळ कारणावरून ती गळा पकडायची, मारायची, हात मुरगळायची आणि काकूही तिचीच बाजू घ्यायची. अनेक वेळा त्यांनीही माझ्यावर हात उचलला होता. माझे बोलणे कोणीही कधी ऐकले नाही. मी रात्री छतावर जाऊन रडायची आणि चंद्राला विचारायची की कधीपर्यंत हे सर्व सहन करावे लागेल. पण माझ्याकडे ना कोणी आपले नव्हते, ना कुठे जाण्याची जागा. माझा एकमात्र सहारा गरीब वस्तीतली ती मुलं होती, ज्यांच्या निरागस हसण्याने माझ्या तुटलेल्या मनाला उभारी मिळायची. मी त्यांच्या जखमा साफ करायचे, हातपाय धुवायचे, थोडेफार जेवण वाटून घ्यायचे. तेच क्षण माझ्या आयुष्यातील गोड क्षण होते, जिथे मला कोणीही वाईट म्हणत नसे. आता त्या मोठ्या पाहुण्यांच्या स्वागताची वेळ होती. मी घराचा कोपरा न कोपरा चमकवला, फरशी धुतली, जळमटे काढले, पडदे धुतले, भांडी चमकवली, खोल्या सुगंधाने भरून दिल्या. पण जेवणाची तयारी सुरू केली आणि मनापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले. 2 भाज्या, चिकन, टोमॅटो आणि सोबत 2 प्रकारचे कबाबही तयार केले. शामी कबाब आणि शीख कबाब दोन्ही बनवले होते. सोबतच 2 प्रकारचे रायते तयार केले. एकात पुदिना आणि दुसऱ्यात बारीक चिरलेली काकडी. याशिवाय चटणी, सॅलड आणि गोड पदार्थात शेवयाही बनवल्या आणि घरची ती सगळी चांगली भांडी काढली जी फक्त खास प्रसंगीच काढली जातात. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाकघरात घाम गाळत होते. इतकी थकली होते की अंग दुखू लागले होते. पण कोणीही एकदाही म्हटले नाही की जाऊन थोडे बस. उलट काकू वारंवार हाक मारत होती की हे काम राहिले आहे, ते कामही करून दे. जेव्हा सर्व तयारी पूर्ण झाली तेव्हा ती रात्रही आली, ज्याची संपूर्ण घराला प्रतीक्षा होती. बातमी मिळाली की तो मुलगा जो अधिकारी आहे स्वतः येत आहे. आणि हेच ऐकताच घरात धावपळ उडाली. कारण अशा मोठ्या पदावरचे लोक सहसा आपल्या एखाद्या माणसाला पाठवून देतात. पण आम्हाला सांगितले गेले होते तो अगदी एकटा राहतो, नुकताच अधिकारी झाला आहे, त्याच्याकडे सरकारी गाडी व घर आहे, आई वडील दोघेही राहिले नाहीत, म्हणून स्थळ बघायला स्वतःच येत होता. आणि त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता जो माझ्या काकांच्या ओळखीचा निघाला. काकूने आधीच काजलला समजावले होते की जर स्थळ आवडले तर नखरे न करता हो म्हणून दे. पण काजलचा हट्टी आणि घमंडी स्वभाव सर्वजण जाणत होते. शेवटी ती वेळ आली जेव्हा अधिकारी आमच्या दारात पोहोचला आणि जसा तो आत आला घरचे वातावरण बदलून गेले. आम्हाला वाटले होते की अधिकारी कुणीतरी 40 ते 50 वर्षाचा असेल, पण तो तर तरुण, आकर्षक आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचा निघाला. साधारण 6 फूट उंच, उजळ रंग, चेहऱ्यावर नम्रता आणि आत्मविश्वासाचा मेळ, नीट विंचरलेले केस आणि जादुई डोळे. त्याचे नाव साहिल होते. नावही असे की ऐकताच मन थपकेल. काकूने त्याला आदराने बसवले, चहा नाश्ता समोर ठेवला आणि मी पडद्यामागून बघत होते की तो वारंवार कोणाला तरी फोन करत होता. जणू काही महत्त्वाची गोष्ट असावी. रात्रीचे जेवण घरीच ठेवले होते आणि मी स्वयंपाकघरात भाजी गरम करणे, गोड वाट्यांमध्ये काढण्यात मग्न होते. जेव्हा काजल माझ्याकडे आली, चेहऱ्यावर आनंद घेऊन म्हणाली, मला हे स्थळ मंजूर आहे. किती सुंदर माणूस आहे. वरून अगदी एकटा, ना सासू ना नणंद, सरकारी घर, सरकारी गाडी. मी तर आयुष्यभर राज करेन. ती मला चिडवण्यासाठी म्हणत होती, पण
मला तिचा तिरस्कार वाटत नव्हता. मी फक्त म्हटले, "चांगले आहे. जर तुला आनंद मिळाला असेल तर मी प्रार्थना करते की तुलाच हे स्थळ मिळावे." कारण माझ्या मनात हीच इच्छा होती की जर तिचे लग्न होऊन ती या घरातून गेली तर कदाचित माझ्या वाट्याला थोडी शांतता येईल. पण मला काय माहिती होते की ही रात्र माझ्या नशिबाचे नवे वळण घेऊन येणार आहे. जेवण वाढले गेले होते. सगळे बसले होते आणि जेव्हा मी ताट ठेवत होते तेव्हा मला जाणले की तो तरुण साहिल वारंवार माझ्याकडे पाहत होता. मी आधी तर दुर्लक्ष केले, पण मग जाणवले की तो खरोखर मलाच पाहत आहे. मी थक्क झाले. तो माझ्याकडे का पाहणार? माझ्या अंगावर तर फाटके जुने कपडे होते, केस विखुरलेले होते आणि चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. तो तर काजलला बघायला आला होता. काजलला तर पार्लरमध्ये नेऊन खास तयार करून आणले होते. ती उजेडात एखाद्या बाहुलीसारखी चमकत होती. तिच्या चेहऱ्यावर गर्व आणि डोळ्यात हा आनंद होता की तिचे नशीब आता बदलणार आहे. सर्वांना सांगितले की जेवण एकत्र बसून करूया, जेणेकरून मुलगा आणि मुलगी एकमेकांना पाहू शकतील. कारण जेव्हा मुलगा स्वतः स्थळ बघायला आला होता तेव्हा इतकी कडक शिस्तही गरजेची नव्हती. माझ्या काकू आणि काकांचा पूर्ण प्रयत्न होता की लवकर सर्व गोष्टी ठरून जाव्यात, जेणेकरून कमिशनर सारखे स्थळ हातून जाऊ नये. सगळेजण टेबलच्या भोवती बसले. साहिलही बसला. त्याच्या चेहऱ्यावर नम्रता आणि प्रतिष्ठा दोन्ही होती. मी स्वयंपाकघरातून ताट आणि वाटा काढून ठेवत होते. अचानक मला वाटले की भाजी तिखट जास्त झाली आहे. पण मी विचार केला, कदाचित सगळे सहन करतील. जसा साहिलने पहिला घास घेतला त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तो पाणी शोधू लागला आणि मी पळत पाणी आणायला गेले, कारण मी इतक्या कामात गुंतून पाण्याचं जग ठेवायला विसरले होते. जशी मी ग्लास घेऊन वळले, माझा पाय घसरला आणि पाणी सरळ साहिलच्या अंगावर सांडले. एका क्षणात खोलीत शांतता पसरली. सर्वांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. काकूच्या चेहऱ्यावर रागाची वीज चमकली आणि ती ओरडली, "हे काय केलेस तू? संपूर्ण वातावरण खराब केलेस." मग तिने माझ्या गालावर जोरात चापट मारली. जर साहिलने मला लगेच पकडले नसते तर मी पडलेच असते. त्याने मला आधार दिला, जणू काही म्हणत होता, "तू एकटी नाहीस." तो म्हणाला, "तुमच्या घरात मुलांवर असा हात उचलतात का? आणि ही कसली तुमची जडणघडण आहे जी पाहुण्यांसमोर हात उचलते?" काकूचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, "नाही नाही, ही नोकरानी नाहीये. ही तर आमच्या दिराची मुलगी आहे. आम्ही हिला आपल्या मुलीसारखेच ठेवतो." साहिलने माझ्याकडे खोल नजरेने पाहिले आणि म्हणाला, "जर ही खरोखरच तुमच्या दिराची मुलगी आहे तर हिचे कपडे असे का आहेत? ही नोकरासारखे सर्व काम का करत आहे? तुमची मुलगी तर महागडे कपडे घालून बसली आहे आणि ही मुलगी तर पूर्णपणे अनाथ असल्यासारखी वाटत आहे. आणि जर ही खरोखरच अनाथ आहे तर तुम्ही हिच्यावर हात का उचललात?" काकूने बनावट नम्रतेने सांगितले की तिचा हात घसरला होता. साहिलने शांत पण कठोर आवाजात म्हटले, "तर मग काय झाले? काय मी कोणी राजा आहे का? पाणी सांडले तर काय मोठे संकट नाही आले." खोलीत शांतता पसरली. काजलच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, जणू तिच्या नशिबावर संकट घोंगावत होते. मग साहिल म्हणाला, "जेवण खाणे झाले. आता मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे." सगळे थक्क झाले. तो आत गेला आणि म्हणाला, "तुम्ही सगळे तिथे या आणि विशेषतः ही मुलगी देखील." मी घाबरलेली त्याच्या मागे गेले. तो म्हणाला, "जोपर्यंत मी कमिशनर आहे या विभागाची जबाबदारी माझ्या हातात आहे आणि माझ्या पत्नीची जबाबदारी तेवढीच मोठी असेल. मी असंच स्थळ बघायला आलो नाही. येण्यापूर्वी मी माहिती गोळा केली होती. मी तुमच्या मुलीबद्दल जी माहिती मिळवली ती खूप दुःखद होती. तुमच्या मुलीने एका महिन्यात 4 मुलांशी मैत्री केली, त्यांच्याकडून भेटवस्तू आणि पैसे घेतले आणि त्यांना लग्नाचे खोटे वचन देऊन सोडून दिले. अशी मुलगी कोणत्याही प्रतिष्ठित घराची अब्रू वाढवत नाही तर ती धुळीस मिळवते." हे ऐकून काकू रागाने भरली आणि म्हणाली की जर त्याला सर्व काही माहीत होते तर इथे येण्याची गरज काय होती? साहिल शांत राहिला आणि म्हणाला, "मी इथे स्थळ बघायला नाही तर सत्य बघायला आलो होतो. मी हे बघायला आलो होतो की ती मुलगी कशी आहे जिला मला माझी पत्नी बनवायची आहे. कारण मी आधीच ठरवले होते की मी काजलशी नाही तर या घराच्या दुसऱ्या मुलीशी लग्न करेन." हे ऐकताच सगळे शून्य झाले आणि खोलीत एकदम शांतता पसरली. काजलच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि मी थक्क होऊन त्याला पाहत राहिले. साहिल म्हणाला की "हो, तो याच घरात तो हिरा शोधायला आला होता जो त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. ती मुलगी जी गरिबांमध्ये जाऊन हास्य वाटायची, मुलांसोबत बसून जेवायची, त्यांच्यासाठी कपडे गोळा करायची, जरी ते तिचे कोणी नसले तरी. तो तिचा पाठलाग करत नव्हता तर तिच्या कर्मांना समजून घेत होता. आणि जेव्हा कळाले की ती कुठे राहते तेव्हा समजले की ती याच घरात आहे.
आणि तिचे नाव सिया आहे. हे ऐकून मी स्तब्ध झाले. हृदयाचे ठोके वाढले. त्याने नम्रपणे माझ्याकडे पाहत सांगितले की त्याने त्याच क्षणी ठरवले होते की तो माझ्याशी लग्न करेल आणि आज तो इथे फक्त त्याच्यासाठीच बसला आहे. पण त्याला हे बघायचे होते की लोक माझ्याशी कसे वागतात, जेणेकरून तेव्हा तो मला इथून घेऊन जाईल. तेव्हा त्याला पश्चाताप होऊ नये की त्याने मला त्या लोकांपासून वेगळे केले जे माझे शत्रू होते. आणि आता त्याला सर्व समजले आहे. त्याचे बोलणे ऐकून सगळे थक्क झाले. काकूच्या चेहऱ्यावर पश्चाताप आणि क्रोधाचा संमिश्र भाव होता. काका गप्प होते. काजलचा गर्व तुटला होता. साहिलने प्रतिष्ठा आणि कोमलतेने माझ्याकडे पाहिले आणि विचारले की काय मी त्याच्यासोबत नवीन आयुष्याकडे जाईन. त्याला मला पत्नी बनवायचे आहे आणि तो सन्मान द्यायचा आहे ज्याची मी पात्र आहे. आणि आम्ही दोघे मिळून समाजासाठी खूप काही करू शकतो. मी त्याला पाहिले. माझ्या हृदयाच्या ठोक्याचा आवाज पूर्ण खोलीत ऐकू येत असल्याचे मला जाणवले. डोळ्यातून अश्रू ओघळले जे माझी हो बनले. आणि मी त्याचा हात धरला. त्याने शांतपणे सांगितले की आता मला कशाचीही भीती वाटण्याची गरज नाही. काका काकू दगडासारखे झाले होते. काजलच्या डोळ्यात अश्रू होते. पण साहिलने कोणाकडेही न पाहता माझा हात धरला आणि म्हणाला की आता मी त्याच्यासोबत चालले जिथे माझा सन्मान, शांतता आणि आनंद माझी वाट पाहत आहे. मी गप्पपणे त्याच्यासोबत निघाले. जणू कोणीतरी माझ्या तुटलेल्या आयुष्याला आधार दिला होता. त्यानंतर तो मला आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याने थोडाही उशीर केला नाही. जसे सर्व काही आधीच ठरलेले होते. रस्त्यात तो फोनवर सूचना देत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच विश्वास होता. घरी पोहोचेपर्यंत सर्व तयारी झाली होती. पंडित, साक्षीदार, सर्व काही. आत जाताच तो म्हणाला की तो मला कोणत्याही संबंधाशिवाय या घरात एक क्षणही ठेवणार नाही, कारण माझी प्रतिष्ठा ही त्याची जबाबदारी आहे. आणि त्याने मला आज जायला सांगितले जिथे एक स्त्री मला तयार करण्यासाठी होती. मी विचारले की इतकी घाई का? त्याने सांगितले की काही निर्णय विचार करण्यासाठी नसतात, निभावण्यासाठी असतात. आणि हा निर्णय त्याने खूप आधी घेतला होता. खोलीत एका साध्या स्त्रीने मला वस्त्रामध्ये तयार केले. मी थरथरत होते. हृदय वेगाने धडधडत होते. आरशात स्वतःला बघून वाटले की मी ती राहिले नाही जिला लोक आदेश देत असत. मी एका नवीन उंबरठ्यावर होते. थोड्या वेळाने लग्नाचा विधी पूर्ण झाला. आम्ही हो म्हटलो आणि मला जाणवले की जणू वर्षाचे ओझे उतरले असावे. रात्री 4 वाजता जेव्हा साहिल माझ्या समोर बसला होता आणि बाहेर मंद वारा वाहत होता, तेव्हा मी त्याला विचारले की त्याने मला पहिल्यांदा कुठे पाहिले होते. तो हसून म्हणाला की त्याने मला पहिल्यांदा झोपडपट्टीजवळ पाहिले होते, जिथे मी मुलांसोबत बसून जेवण करत होते आणि हसत होते. मला कोणीतरी सांगितले होते की तिथे काही लोक जबरदस्ती बसले आहेत. पण जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा पाहिले की ते लोक जबरदस्ती नाही तर बेघर, हतबल लोक होते. आणि त्यांच्यामध्ये जणू कोणीतरी प्रकाश पसरवत होते. तो प्रकाश तू होतीस. तुला पाहून मन विचलित झाले. एक मुलगी जी स्वतःकडे काहीही रोखून ठेवत नाही, ती इतरांसाठी इतके काही करत आहे. त्याच दिवशी मी ठरवले होते की जर नशिबाने कधी संधी दिली तर तुला माझ्या आयुष्याचा भाग बनवीन. जेव्हा मी तुझ्या घराची माहिती काढली तेव्हा कळाले की तू कोणाची तरी जवळची नातेवाईक आहेस आणि तेच लोक माझ्या मुलीसाठी स्थळ घेऊन येणार आहेत. तेव्हाच मी विचार केला की का या निमित्ताने तुला भेटावे. आणि मग सर्व काही असे घडत गेले जणू वरून कोणीतरी व्यवस्था करत होते. मी थक्क होऊन त्याला पाहत राहिले. तो सतत बोलत होता, सिया, मी तुझ्यासारखी स्त्री शोधत होतो, कारण मी केवळ एक पुरुष नाही तर एक जबाबदार माणूस आहे, एक अधिकारी आहे. माझी इच्छा आहे की माझी पत्नी ती असावी जी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून समाजासाठी काम करेल, जिला इतरांचे दुःख जाणवेल आणि जी खऱ्या मनाने गरिबांना जवळ करू शकेल. आणि मी हे सर्व तुझ्यामध्ये पाहिले. याच कारणामुळे मी तुझ्याशी लग्न केले, जेणेकरून आपण दोघं मिळून या जगात काहीतरी चांगले करू शकू. त्या दिवसानंतर आमचे आयुष्य बदलू लागले. प्रत्येक सकाळी एक नवीन उत्साह घेऊन येत असे आणि आम्ही दोघे एकमेकांसोबत उभे राहायचो. मला पहिल्यांदा समजले की प्रेम केवळ शब्दात नसतं. तो एक असा अनुभव आहे जो कुणाचा तरी काळजी घेण्यातून दिसतो. साहिल नेहमी म्हणायचा, आता तू एकटी नाहीस, तुझी स्वप्ने माझी स्वप्ने आहेत. आपण दोघे एकाच ध्येयाचा प्रवास आहोत. जेव्हा कधी तो ऑफिसमधून परतायचा, सर्वात आधी मला बोलायचा, चल बघूया आज कोणाची मदत करायची आहे. कधी आम्ही एखाद्या मजुराच्या घरी जायचो जिथे मुले उपाशी असत, कधी एखाद्या आजारी माणसासाठी औषधी आणायचो, कधी एखाद्या अनाथ मुलीचे लग्न लावून द्यायचो.
तर कधी झोपडपट्टीतील मुलांसाठी शाळेची व्यवस्था करायचो. मी प्रत्येक ठिकाणी त्याच्यासोबत जायची आणि तो मला गाडीत बसून म्हणायचा, आता तू केवळ माझी पत्नी नाहीस, या पूर्ण भागाची आई आहेस. मला आश्चर्य वाटायची की जी व्यक्ती कधी माझ्या नशिबात नव्हती तीच आज माझे सर्वस्व बनली आहे. त्याने मला कधीही कमकुवत वाटू दिले नाही आणि माझ्यासाठी एक छोटेसे कार्यालय बनवले, जिथे मी त्या महिलांसाठी काम करायची, ज्या शिवणकाम विणकाम करायच्या. आम्ही त्यांनी बनवलेले कपडे विकायचो आणि पैसे त्यांच्या घरी पोचवायचो. त्या स्त्रिया मला बिलगून रडायच्या. आम्ही कधीही इतक्या दयाळू मनाचा मोठा अधिकारी पाहिला नाही. त्यांचे बोलणे मन प्रसन्न करून जायचे आणि मी ईश्वराचे आभार मानायची की जीवनाने मला ते स्थान दिले ज्याचे मी कधी स्वप्नही पाहिले नव्हते. रात्री जेव्हा थकवा जाणवायचा मी त्याच्यासोबत बागेत जायची आणि तो आकाशाकडे पाहून म्हणायचा, सिया, माझी इच्छा आहे की जेव्हा मी या जगातून जाईन लोकांनी मला माझ्या पदाने नाही तर माझ्या कर्मांनी लक्षात ठेवावे. तू माझ्यासोबत अशीच चालत राहा, कारण तू माझ्यासाठी फक्त पत्नी नाहीस, माझा विश्वास, माझी प्रार्थना आणि माझी शक्ती आहेस. मी त्याचे बोलणे ऐकत राहायचे, कधी हसायची तर कधी डोळ्यात पाणी आणायचे. आयुष्य किती विचित्र आहे. ज्याने कधी माझ्या वाट्याला अश्रू लिहिले होते तोच आज मला हास्य परत करून देत आहे. आता प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला वाटत होता. प्रत्येक सकाळ जणू एक नवी उमेद घेऊन येत होती. मी कधी विचारही केला नव्हता की जी मुलगी इतरांचे दुःख वाटत फिरायची तीच एक दिवस लोकांसाठी आपले घर अंगण उघडून देईल. जी स्वतः कधीतरी सहारा शोधायची ती फक्त एक दिवस इतरांसाठी सहारा बनेल. साहिल सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला एखाद्या पूर्ण झालेल्या स्वप्नासारखा वाटायचा. प्रत्येक रस्ता उजळलेला होता, प्रत्येक चेहरा हसत होता आणि मी मनापासून म्हणायची की कदाचित आता माझे खरे जीवन सुरू झाले आहे. ते जीवन ज्यात दुःख नव्हते, केवळ आनंद होता, प्रेम होते आणि ते प्रेम नेहमी राहणार होते. जणू काही माझ्याशी वाईट करणाऱ्या लोकांनाही काळाने त्यांच्या कर्माने फळ परत दिले होते. जीवन जणू पूर्ण फिरून आपल्या अंताकडे परतले होते. एके दिवशी आमच्या घराच्या नोकरांनी सांगितले की बाहेर एका वृद्ध दाम्पत्य उभे आहे, जे म्हणत आहेत की ते सियाच्या घरच्यांपैकी आहेत. आणि हे ऐकताच माझे हृदय वेगाने धडधडू लागले, कारण ते तेच लोक होते ज्यांनी माझ्यावर अन्याय केला होता, माझी स्वप्ने तोडली होती, माझे अस्तित्व मातीत मिळवले होते. साहिलने त्यांना आत बोलवण्यास सांगितले आणि जेव्हा ते आले तेव्हा पाहिले की ते माझे काकू आणि काका होते, लाज आणि हतबलतेने भरलेले. काकांनी थरथरत्या आवाजात सांगितले की त्यांना खूप लाज वाटत आहे आणि आपल्या चुकीसाठी माफी मागायला आले आहेत, कारण त्यांची मुलगी काजल कोणासोबत तरी घर सोडून पळून गेली आहे आणि आता तिचा काहीच पत्ता नाही, म्हणून त्यांना आमची मदत हवी आहे. त्यांना पाहून माझ्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या, पण तरीही मी त्यांच्यासमोर पाणी ठेवले आणि म्हटले की काळजी करू नका, सर्व ठीक होईल. आणि साहिलनेही आश्वासन दिले की तो आपल्या विश्वासू लोकांची मदत घेऊन काजलला शोधून काढेल. 2 दिवसानंतर बातमी मिळाली की लखनौच्या एका अनाथालयाजवळ एक मुलगी खूप वाईट अवस्थेत दिसली आहे आणि आम्ही लगेच तिथे पोहोचलो, जिथे काजल घाणेरड्या अवस्थेत घाबरलेली आणि कोलमडलेली बसली होती. मी तिला मिठी मारली, पण ती पूर्णपणे गप्प होती आणि काकू तिला बघून रडू लागली, आपल्या वागण्यावर पश्चाताप करत. मी त्यांना समजवले की कोणीशीही वाईट करू नये, कारण वेळ नेहमी परत येतो. काजलला घरी नेले गेले, पण ती पहिलीसारखी राहिली नव्हती. तिच्या डोळ्यात एक खोल भीती होती आणि ती कोणाशीही बोलत नसे. मी अनेकदा तिला भेटायला जायची, पण एके दिवशी साहिलने नम्रपणे सांगितले की आता मी वारंवार तिथे जाऊ नये, कारण कधी कधी जीवन माणसाला इतके मोडून टाकते की त्याला केवळ वेळच सावरू शकतो. मी त्याचे बोलणे मानून स्वतःला आपल्या घर संसारात व्यस्त करून घेतले आणि हळूहळू माझ्या आयुष्यात खरोखर शांतता परतली. मी आई झाले होते आणि माझ्या घरात आनंदाचे वातावरण होते. माझा मुलगा माझ्यासाठी प्रकाशाचा किरण होता, ज्याला कुशीत घेताच माझे सर्व दुःख मिटून जायचे. माझा पती साहिलही खूप आनंदी आणि आधीपेक्षा जास्त दयाळू झाला होता. तो गरजूंना जेवण वाटायचा, उपचार करायचा आणि मुलांच्या शिक्षणात मदत करायचा. त्याच्यासोबत राहताना मला जाणवले की जणू माझ्या आयुष्याला खरा उद्देश मिळाला आहे. एका संध्याकाळी साहिलने येऊन सांगितले की आयुष्याने आपल्याला खूप काही दिले आहे, पण गर्व कधीही करू नये, कारण सर्व काही बदलायला एक क्षण लागतो. मी हसून उत्तर दिले की आता मला समजले आहे की कोणाशीही वाईट करू नये, कारण जो इतरांसाठी खड्डा खणतो तो त्यात पडतो. त्याने माझा हात धरून सांगितले की त्याला आपल्या पत्नीचा अभिमान आहे.
त्याच क्षणी माझ्या मनात शांती उतरली आणि वाटले की कठीण वादळानंतर मला माझा किनारा सापडला आहे. मी खूप दुःख आणि धक्के सहन केले, पण शेवटी न्याय झाला. ज्या लोकांनी वाईट केले, वेळेने त्यांच्याशीच वाईट केले. माझ्या कोणत्याही श्रापाशिवाय आज मी माझ्या पती आणि मुलासोबत सुखी आहे. आमचे घर आशीर्वादाने भरलेले असते आणि साहिल प्रत्येक गरजवंतांची मदत करतो. मी माझ्या मुलाकडे पाहून प्रार्थना करते की तोही आपला वडिलांसारखाच नेक माणूस बनावा. आयुष्य आता एका नवीन वळणावर आहे. दिवस शुभेच्छांनी भरलेले आणि रात्र शांत आहेत. भूतकाळातील कडवटपणा आता फक्त आठवणी आहेत, ज्या कधी कधी टोचतात पण परिणाम करत नाहीत. कारण मी हे समजून घेतले आहे की खरी यशस्विता चारित्र्यात असते, धन किंवा पदामध्ये नाही. हा धडा मी माझ्या आयुष्याच्या किमतीवर शिकले आहे. आज आरशात मी एका आत्मविश्वासाने भरलेली स्त्री पाहते. ती सिया जी कधी काळी एकटी होती, आता एक परिपूर्ण पत्नी, आई आणि संवेदनशील माणूस आहे. जिला माहीत आहे की वाईट करणाऱ्यांसोबत चांगले होत नाही आणि केवळ प्रत्येकाचा हिशोब ठरतो. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. माणसाची ओळख त्याच्या रूपावरून किंवा श्रीमंतीवरून नाही, तर त्याच्या कर्मावरून आणि चारित्र्यावरून होते. जे लोक इतरांची वाईट वागतात आणि स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यांचा छळ करतात, त्यांना वेळ कधी ना कधी त्यांच्याच कर्माचे फळ देतो. या उलट संकटातही जो आपली माणुसकी आणि चांगुलपणा सोडत नाही, त्याला ईश्वरी न्याय नक्कीच मिळतो.